उच्चेरा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय उच्चेरा यांच्या मार्फत राबवित असलेल्या प्रधानमंत्री किसान निधी योजना तसेच नमो किसान सन्मान निधी योजना या योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहे। आज आपल्या सोबत आहेत श्रीकृष्ण एकनाथ चलाक, पीएम किसान ऑपरेटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय उच्चेरा। नमस्कार, मी श्रीकृष्ण एकनाथ चलाक, पीएम किसान ऑपरेटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय उच्चेरा। मी आपल्याला आज पीएम किसान बद्दल थोडक्यात सांगणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो किसान सन्मान निधी ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पीएम किसान मध्ये 6,000 रुपये आणि नमो किसान योजनेमध्ये 6,000 रुपये असे एकूण वार्षिक 12,000 रुपये आपल्याला निधी मिळतो। त्याकरता आपल्याला आपला सातबारा, फेरफार, आधार कार्ड पीएम किसान सन्मान निधी योजना या पोर्टलवर ऑनलाईन करावे लागतील आणि एखाद्या व्यक्तीचा समजा जर अपात्र झाला असेल काही कारणामुळे, एखाद्याची बँक सीडिंग नसेल किंवा त्याचा लँड सीडिंग नसेल, तर त्याला बँक सीडिंगसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा अकाउंट त्याला ओपन करावा लागेल आणि लँड सीडिंगसाठी त्याला तहसील कार्यालयामार्फत लँड सीडिंग करून घ्यावे लागेल। त्याची आयडी इनॅक्टिव्ह असेल ते ऍक्टिव्ह होऊन जाईल मग, आणि जे काही अडचण असेल ते दूर होईल, तुमच्या अकाउंटला ते पैसे रेग्युलर येतील। पीएम किसान योजनेसाठी लागणारे कागदपत्र म्हणजे सातबारा नमुना 8 हा 3 महिने आतील असावा, जमीन नोंदणी फेरफार 19 पूर्वीचा असावा, पतीचे आधार कार्ड व फार्मर आयडी अनिवार्य आहे। अपात्रतेचे निकष म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल, दुसऱ्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही। जमीन नोंदणीचा फेरफार 19 पूर्वीचा असायला हवा, 19 नंतरचा राहील तर तो वारसा हक्क नसावा, बक्षीसपत्र किंवा खरेदी हक्क नसावा। शेतकरी बांधवांनो, आपण अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास आपण थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालय उच्चेरा याची संपर्क साधून आपले शंका निरसन करू शकतो। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकता। धन्यवाद।